नमस्कार. आपण सगळ्यांनी आदमाची गोष्ट ऐकलीये. पहिलं मानवी जोडपं, ते निषिद्ध फळ आणि मग नंदनवनातून हकालपट्टी. पण आज आपल्याकडे काही जुनी धार्मिक लिखाणं आहेत, जी या कथेला एका पूर्णपणे वेगळ्या आणि खरं सांगायचं तर धक्कादायक दृष्टिकोनातून पाहतात. ही सगळी माहिती बायबलवरच आधारित आहे, पण तिच्यात एक वेगळाच तर्क दडलेला आहे. आणि आपलं आजचं काम हेच आहे की या तर्काच्या खोलात जायचं, त्यांच्या नजरेतून समजून घ्यायचं की मानवाला निर्माण करण्यामागे नेमका काय हेतू होता आणि जगात हे दुःख वगैरे का पसरलं. चला तर मग या गुंतागुंतीच्या कथेचे पदर उलगडूया. आणि सुरुवातच एका मोठ्या दाव्याने होते की आदमाला निर्माण करण्यामागे एक नाही तर दोन खूप मोठी कारणं होती. अगदी बरोबर. आणि यातलं पहिलं कारणच आपल्याला विचार करायला लावणार आहे. या स्रोतांनुसार पहिला आदम हा काही मानवजातीचा अंतिम नमुना नव्हता. तो फक्त एक म्हणायला गेलं तर प्रोटोटाईप होता. प्रोटोटाईप. हो, त्याला शेवटच्या आदमासाठी म्हणजेच देवाचा पुत्रासाठी, येशूसाठी एक प्रकारचं बाह्य कवच म्हणून बनवलं गेलं होतं. एक मिनिट थांबा. बाह्य कवच म्हणजे काय? तो मुख्य नायक नव्हता तर फक्त त्याची जागा तयार करत होता असं काहीसं? अगदी. तुम्ही अगदी योग्य शब्द वापरलात. या लिखाणांमध्ये एक कोरियन शब्द वापरलाय, कोब्देगी. याचा शब्दशः अर्थ शेल किंवा कवच असा होतो. अच्छा. जसं की अक्रोड बाहेरून कठीण असतो पण आतमध्ये खरा घर असतो, तसाच पहिला आदम हा बाहेरचा भाग होता आणि खरा गाभा म्हणजे येशू तो नंतर येणार होता. यामागचा तर्क असा आहे की जगात पापामुळे जे दुःख आणि वेदना निर्माण झाल्या ते एक लक्षण होतं की निर्मितीची प्रक्रिया अजून अपूर्ण आहे. हो, आणि ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी देवाचा पुत्र स्वतः मनुष्य बनून म्हणजे शेवटचा आदम म्हणून येणार होता, जो पापाचा आणि त्यातून येणाऱ्या दुःखाचा कायमचा नाश करेल. वा, म्हणजे आदमाकडे पाहण्याचा हा एक पूर्णपणे वेगळाच दृष्टिकोन आहे. तो एक सुरुवात होता, शेवट नाही. पण माझ्या मनात एक प्रश्न येतोय. जर हे सर्व एका मोठ्या योजनेचा भाग होतं तर मग सैतानाची भूमिका काय होती? कारण ह्या कथेत तो एक मोठा खलनायक आहे की नाही? या नोट्स त्याबद्दल काय सांगतात? आणि हाच तर दुसरा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आदमाच्या निर्मितीचा दुसरा उद्देश होता सैतानाच्या एका मोठ्या आव्हानाला उत्तर देणं. या स्रोतांनुसार सैतानाने देवाच्या नियमावरच एक आपण म्हणू शकतो की कायदेशीर आक्षेप घेतला होता. कायदेशीर आक्षेप? हो, त्याने दावा केला की देवाने दिलेली प्रेमाची आज्ञा म्हणजे देवावर आणि आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करणं ही माणसासारख्या कमकुवत जीवासाठी पाळणंच अशक्य आहे. म्हणजे हा दावा आजच्या कोर्टरूममधल्या युक्तिवादासारखा वाटतोय. अगदी तसंच. विचार करा, समजा सरकारने नियम बनवला की प्रत्येकाने आपल्या घरात एक हत्ती पाळावा. हत्ती? ते तर अशक्य आहे. बरोबर. त्यामुळे जर कोणी हा नियम मोडला तर त्याला शिक्षा होऊ शकत नाही, कारण तो नियमच अन्यायकारक आणि अव्यवहारी आहे. सैतानाचा दावा अगदी असाच होता. हे देवा, तुझी प्रेमाची आज्ञा म्हणजे माणसाला हत्ती पाळायला सांगण्यासारखं आहे. ते त्यांच्या क्षमतेच्या पलीकडचं आहे, त्यामुळे तू त्यांना दोषी ठरवूच शकत नाहीस. हा तर्क खूपच रंजक आहे, कारण तो ह्या संपूर्ण घटनेला एका कायदेशीर लढाईचं स्वरूप देतोय. म्हणजे ही केवळ एक नैतिक चूक नव्हती, तर देवाच्या सार्वभौमत्वावर केलेला एक कायदेशीर हल्ला होता. बरोबर. आणि हा खोटा दावा खोडून काढण्यासाठी देवाने देवाची प्रतिरूप असलेली लोक निर्माण केले. हे असे लोक होते जे मृत्यूला सामोरे जाऊनही ती प्रेमाची आज्ञा पाळून दाखवू शकत होते. याचं उत्तम उदाहरण म्हणून या स्रोतांमध्ये इयोबच्या कथेचा उल्लेख आहे. इयोब? हो, ज्याने आपलं सर्वस्व गमावलं होतं. हो, मुलं, संपत्ती, आरोग्य, सगळं काही. पण तरीही त्याने देवावरील प्रेम आणि श्रद्धा सोडली नाही. त्याने कृतीतून सिद्ध केलं की ती आज्ञा पाळणं शक्य आहे. इयोबसारख्या लोकांनी हे सिद्ध केलं की हत्ती पाळता येतो. अगदी. आणि एकदा हे सिद्ध झाल्यावर जे लोक ती आज्ञा मोडतात त्यांना दोषी ठरवण्यासाठी एक कायदेशीर आधार तयार झाला. अगदी बरोबर. आदमाला निर्माण करण्यामागे हाच उद्देश होता, देवाच्या आज्ञाची सत्यता आणि न्याय्यता सिद्ध करणं. पण इथेच खरी गुंतागुंत सुरू होते. हो, कारण आदामाकडे ही संधी होती. देवाने त्याला एक स्पष्ट आज्ञा दिली होती, बऱ्या वाईटाचे ज्ञान देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नकोस. तरीही त्याने ती मोडली. या पतनाचं नेमकं कारण काय दिलंय या नोट्समध्ये? या स्रोतानुसार आदमाच्या पतनाचं मूळ कारण खूपच
वैयक्तिक आणि मानवी होतं. मानवी? हो, ते म्हणजे त्याने देवापेक्षा हव्वेवर जास्त प्रेम केलं. गंमत म्हणजे सैतानाने थेट आदमाला मोहात पाडलं नाही. त्याने हव्वेला फसवले आणि हव्वेच्या माध्यमातून तो आदमापर्यंत पोचला. अच्छा, पण हे थोडं विचित्र आहे का? म्हणजे देवावरील प्रेमापेक्षा मानवी प्रेम जास्त प्रभावी ठरलं. याचा अर्थ असा होतो का की प्रेम हीच एक कमजोरी ठरली? हां, खूप चांगला प्रश्न आहे. कमजोरीपेक्षा याला प्राधान्यक्रमाची चूक म्हणता येईल. त्याच्यासाठी देवाशी असलेलं नातं पहिलं यायला हवं होतं, पण त्याने मानवी नात्याला अधिक महत्त्व दिलं. आणि या एका निवडीचे परिणाम खूप मोठे होते. ते कसे? बायबलमधल्या एका वचनाचा इथे थेट संबंध जोडला आहे. जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. हे एक साधं पण शक्तिशाली सूत्र आहे. पाप केल्यामुळे आदम पापाचा आणि पर्यायाने सैतानाच्या आधिपत्याखाली आला. दास बनला म्हणजे? हो, जसं युद्धात जो जिंकतो हरलेला त्याचा गुलाम बनतो, त्याने आदम सैतानाचा गुलाम बनला. तो देवाच्या संरक्षणातून बाहेर पडला आणि सैतानाच्या राज्यात सामील झाला. हे तर खूपच मोठे विधान आहे. म्हणजे आदमच्या एका चुकीमुळे, एका भावनिक निर्णयामुळे संपूर्ण जगाचं सत्ता संतुलन बदललं. या पराभवाचे नेमके परिणाम काय झाले मग? याचे 2 विनाशकारी परिणाम झाले. पहिला म्हणजे जगात प्रेमाच्या राज्याची जागा शक्तीच्या राज्याने घेतली. जिथे प्रेमाची आज्ञा होती, तिथे आता बळी तो कानपिळी हा नियम आला. यासाठी एक कोरियन शब्द आहे, याग्युक गांगशिक, ज्याचा अर्थ आहे दुर्बळ हे सबळांचे भक्ष्य आहे. हे तर आपल्याला आजही जगात दिसतं. हो, हे आपल्या रोजच्या जीवनातही दिसतं. अगदी ऑफिसमधल्या राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय संबंधांपर्यंत. जिथे नियम किंवा प्रेम नसतं, तिथे फक्त शक्तीच चालते, की नाही? सैतान प्रेमाने राज्य करत नाही, तो शक्तीने राज्य करतो. म्हणूनच जगात ताकदवान लोक दुर्बळांवर अन्याय करतात, त्यांचं शोषण करतात. आणि याचमुळे जगात इतकं दुःख आणि वेदना आहेत. बरोबर. या नोट्समध्ये एका वचनाचा संदर्भ आहे, जिथे सैतान येशूला जगाची सर्व राज्य दाखवून म्हणतो, हे सर्व वैभव आणि अधिकार मला दिलेले आहेत आणि मी ते ज्याला इच्छा असेल त्याला देतो. यातून स्पष्ट दिसतं की जगाची सत्ता त्याच्या हातात गेली होती. आणि दुसरा परिणाम तर त्याहूनही गंभीर होता, मृत्यू. पण या नोट्समध्ये मृत्यूच्या संकल्पनेलाही वेगळ्या पद्धतीने मांडलं आहे, बरोबर? होय, त्यांच्या मते मृत्यू 2 स्तरांवर आला. पहिला होता आत्मिक मृत्यू. आत्मिक मृत्यू. हो, याचं वर्णन आपण आजच्या भाषेत असं करू शकतो की देवाशी असलेलं वायफाय कनेक्शन तुटलं. डिव्हाइस म्हणजे माणूस चालू आहे, पण मुख्य सर्व्हरशी म्हणजे देवाशी असलेला त्याचा संपर्क तुटला आहे. देवाच्या जीवनशक्तीचा स्रोत बंद झाल्यामुळे तो आतून मृत झाला. वा, हे खूपच प्रभावी उपमा आहे. वायफाय कनेक्शन तुटणं. आणि शारीरिक मृत्यूचं काय? आत्मिक मृत्यूचाच तो एक दृश्य परिणाम होता. एकदा जीवनशक्तीचा स्रोत तुटल्यावर शरीराची वॉरंटी संपली असं समजा. जे शरीर मातीपासून बनलं होतं ते म्हातारं होऊन पुन्हा मातीत मिसळण्याची प्रक्रिया सुरू झाली. जसं बायबलमध्ये म्हटलं आहे, तू मातीचा आहेस आणि मातीतच परत जाशील. पापाचा परिणाम म्हणून मानवी शरीरावर वृद्धत्व आणि नाशाची प्रक्रिया सुरू झाली. तर आजच्या चर्चेतून जे चित्र उभं राहतंय ते असं आहे की आदमाची निर्मिती ही एका मोठ्या वैश्विक कायदेशीर लढाईचा भाग होती. देवाची प्रेमाची आज्ञा श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्यासाठी आणि शेवटच्या आदमच्या आगमनाची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी तो एक मोहरा होता. बरोबर. पण त्याच्या पतनामुळे, त्याच्या एका मानवी निवडीमुळे जगात शक्तीची राजवट, अन्याय, दुःख आणि मृत्यू आले. अगदी बरोबर. या विश्लेषणाचा सार काढायचा झाल्यास इथे 2 प्रकारच्या शासन प्रणालींमध्ये एक महासंघर्ष दाखवला आहे. एक आहे देवाची प्रेमाची राजवट आणि दुसरी आहे सैतानाची शक्तीची राजवट. जगात दिसणारं दुःख आणि अन्याय हे सैतानाच्या शक्तीच्या राजवटीचे थेट परिणाम आहेत. आणि या दृष्टिकोनानुसार निर्मितीची प्रक्रिया तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा शेवटचा आदम म्हणजे येशू या शक्तीच्या राजवटीवर प्रेमाने अंतिम विजय मिळवेल आणि सर्व दुःखाचा अंत करेल. ही सगळी चर्चा ऐकल्यावर एक विचार मनात घोळत राहतो. या विश्लेषणानुसार जर जगातील दुःख हे शक्तीच्या राज्यामुळे आहे, जिथे प्रत्येकजण स्वतःच्या स्वार्थासाठी आणि ताकदीसाठी लढतो, तर प्रेमाच्या राज्याची स्थापना म्हणजे नेमकं काय? आपल्या रोजच्या जीवनात, आपल्या लहान सहान निर्णयांमध्ये शक्तीऐवजी प्रेमाला निवडणं याचा खरा अर्थ काय असू शकतो? यावर आपण सर्वांनी नक्कीच विचार करायला हवा.